सरांसाठी पारदर्शक आला आदरणीय निलेश दादा मात्रे यांच्या वतीने जेल जेल पकडला तर 500 रुपये दिले जातील। आदरणीय जगदीश दादा मात्रे साहेबांच्या वतीने पाहता आपण विकेट हॅट्रिक जर प्रस्तावित केली गोलंदाजाने तर तब्बल 1500 रुपयाचा पारदर्शक दिला जाईल। एलमाल संघाच्या संघनायकाने आम्ही आमच्या यांच्याशी संपर्क साधायचा कमिटीशी। चला सामना स्टार्ट करायचा। मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पाहतो आपण दिलीप भगत आला पहिला षटक फेकण्यासाठी। हो यावेळेस मात्र पाहता आपण पहिला चेंडू भरपूर चांगला कदाचित छेडण्याचा प्रयत्न नाही केला। गोलंदाज पाहतो आपण गोलंदाजी मार्क प्रति दिलीप भगत वेगाचा बेतात बादशाह आणि भरपूर चांगली गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला। टोटल 6 दिवस भरपूर सारी मेहनत घेतली आहे दिलीप भगत या खेळाडूने। फुल टॉस वरती उडवला चेंडू क्षेत्ररक्षण आहे बोक्षी पाटली गड्या काय सांगायचंय नको जीव झाला बेकार चौकार। अजय शाह बॅटमधून हा तडाखा पाहिला पण समीर भगतने जेल सोडला। या जेलची किंमत आता मोजावी लागेल। पुन्हा एकदा सज्ज झाला दिलीप भगत जेल मात्र सोडला आणि म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये पकडा जेल तर जिंकाल तुम्ही क्रिकेटचा खेळ। सध्याच्या घडीला पाहतो पण हाई स्कोर पाले खुर्द या संघाचा 45। आता या सामन्यामध्ये किती धावा बनतील यावरती डिपेंड आहे। शॉर्ट ऑफ लेनचा पाहतो पण कट आली आहे आणि या वेळेस मात्र विकेट किपरच्या माध्यमातून भरपूर चांगला राहिलाय महेश भगतच्या माध्यमातून। अखेर जी विकेट हवी ती विकेट आता मैदानाच्या आतमध्ये आली आहे। सूरज 11 संघाला लागलाय पहिला झटका। अजय बॅक टू डगआउट। मात्र माघार परतवलाय अजयने जरूर चौकार आला अजयच्या माध्यमातून। पाहता आपण महेश आलाय मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण 4 षटकाचा सामना आहे। टोटल पाहता आपण धापटलावरती धावा जोडल्या गेल्या। सूरज 11 दामोले संघ जाऊन पोहोचला 4 आकड्यावरती। पाहतो आपण पुन्हा एकदा सज्ज झाला। हो थोडासा दूरवरती खेळण्याचा प्रयत्न झालाय बॅक टू बॉलर। पाहता आपण दिलीप भगत पाहता आपण चेंडू स्टॉप केला। एक धाव कंप्लीट झाली आहे। एका धावेच्या मदतीने स्ट्राईक रोटेट झाली आहे। आदरणीय विजय चौधरी साहेबांना विनंती असेल आपण यायचं व्यासपीठावरती। आमदार चषकामध्ये आपला सरशी स्वागत आहे। आदरणीय रविदादा पाटील साहेबांचं आगमन झालंय। ग्रामपंचायतचे सदस्य पोसरी पाहता आपण रविदादा पाटील साहेबांचं आगमन झालंय। आमदार चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आदरणीय जगदीश दादा मात्रे साहेबांच्या वतीने पाहता आपण पारदर्शक आला। एका हातामध्ये जर जेल पकडली तर 1000 एक जेल पकडली तर 500 दिले जातील। लागोपाठ 2 जेल पकडल्या फुलाजी गायकर यांच्या वतीने तब्बल 3000चा पारदर्शक असेल तुकारामसाठी। हो पुन्हा एकदा बॅटची कडा बोक्षी पाटली पुन्हा एकदा आणि ही धावाही चांगल्या देऊन जातील। येतोय हा दमदार चौकार। आपण 10 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय सध्याच्या घडीला धावपटलक
टोटल पाहिलं आपण पहिल्या षटकाचा वादवी जरूर खेळ संपला. टोटल पाहिलं आपण दिलीप भगत या गोलंदाजाने धावा खर्च केल्या 10. एक विकेट त्याच्या नावावरती ठेवली आहे. दुसरा गोलंदाज आला, दुसऱ्या गोलंदाजी मार्कवरती पाहतो होता आपण. सज्ज झाला समीर भगत आला गोलंदाजी मार्कवरती, स्ट्राईक एंडला सज्ज झाला महेश. पहा नरेश घरत यांच्या वतीने पाहता पण पारदर्शक आला. लागोपाठच्या 3 षटकार मारले तर 3,000चा पारदर्शक दिला जाईल नरेश घरत यांच्या वतीने. चला सामना स्टार्ट करत आहे लगेचच. पुन्हा एकदा सज्ज झालाय महेशला पाहता आपण स्ट्राईकला. हो फुल टॉस बॅटची कटा. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. विकेट किपर आता सध्याच्या घडीला महेश बीट झाला त्या ठिकाणी. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. 11 आकड्यावरती जाऊन पोहोचला. सध्याच्या घडीला पाहता आपण 1-1-1 समीकरण पाहिलं आपण स्कोर कार्ड वरती. 11 धावा, 1 विकेट, 1 षटक, 1 चेंडू असा समीकरण पाहता आपण. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राईक एंडला फलंदाज आकाश. पाहतो आपण फुल टॉस, भरपूर चांगला फटका. हो बा 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 ज्याला शायनिंग माराय पण अंगाशी आला गड्याचे काम. नको जीव झालाय सरपंच साहेब, वाटोला लावी टाकाय. आणि वाटलं अनिलला चेंडू माझ्या हातामध्ये येईल, मात्र हुलकावणे दिले. 5 चेंडू कवा कवा फशितो गड्या, फशितो. सासूबाई तुमचा पोऱ्या बघ कसा चौकार मारी तो चौकार. पुन्हा एकदा सज्ज झाला आकाश. आता सध्याच्या घडीला समीर भगत वरती हल्ला चढवला जातोय. चौकाराच्या मध्ये ते 15 आकड्यावरती जाऊन पोहोचला. स्कोर कार्ड खोलात टाकलाय, समोर उडवलाय. गॅप भरपूर मोठी आहे. दिलीप भगत पाहतो आपण पण त्याच्या आबाक्याच्या बाहेर समोर जाईल. बॅक टू बॅक आकाशच्या बॅट मधनं हा दुसरा चौकार. पाहता आपण आदरणीय नरेश घरत यांच्या वतीने षटकार हॅट्रिक जर प्रस्तावित केली तर तब्बल 3,000चा पारदर्शक दिला जाईल फलंदाजांना. सूरज 11 दामोले संघाच्या. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण समीर वरती हल्ला चढवला जातोय. टोटल पाहता आपण 19 आकड्यावरती जाऊन पोहोचला सूरज 11 दामोले संघ. हो रिव्हर्सचा वापर केला होता. लगातो आबाद नाही तो बरबाद. या ठिकाणी आता आकाश बरबाद झाला. विकेटच्या षटकाराच्या चौकारांच्या हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती होता. बीट झालाय, चांगला चेंडू टाकला. आता सध्याच्या घडीला डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. आदरणीय तुकाराम वाघ सरांसाठी पारदर्शक आला. फुलाजी गायकर यांच्या वतीने पाहतो आपण लागोपाठचे 2 झेल जर पकडले तर तब्बल 3,000चा पारदर्शक दिला जाईल. त्याच नंतर आदरणीय निलेश म्हात्रे साहेबांच्या वतीने, त्यानंतर जगदीश दादा म्हात्रे यांच्या वतीने 500 रुपयाचा पारदर्शक दिला जाईल. हो काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये आहे. जास्त जोराने फेकला चेंडू तोपर्यंत मात्र या 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेच्या मदतीने टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचला सूरज 11 दामोले संघ. कदाचित दामोले संघाचे राजेश पारधी हा सामना पाहत असेल. आपल्यासाठी मात्र हो झेल पकडलाय आणि यावेळेस मात्र झेल पकडलाय सरपंच साहेबांनी. ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच अनिल खैरने हा झेल टिपला. पुन्हा एकदा झटका लागलाय टीम सूरज 11 दामोले संघाला. आकाश आउट. एलमाल संघाचे संघानायकाने आयोजकांशी संपर्क साधायचा. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला.
दिनेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. पाहतो पण आकाश चांगला खेळत होता मैदानाच्या आतमध्ये. आकाशही परतलाय मगारी. पाहतो पण आता सध्याच्या घडीला झटका क्रमांक लागलाय सूरज 11 दामोले संघाला. हा दुसरा अजयच्या माध्यमातून आकाशच्या माध्यमातून सलामी जोडी आता मैदानाच्या बाहेर झाली आहे. दिनेश आणि महेशची जोडी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. पाहतो आपण गोलंदाज पाहतो आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण 2 षटकानंतर टोटल पाहतो आपण 21 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय सूरज 11 दामोले संघ. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. तिसऱ्या षटकाचा गोलंदाज पाहतो आपण सज्ज झालाय मनोज भगत. पाहतो आपण गोलंदाजी मार्कवरती मनोज भगत. पाहता आपण आता या मॅच मध्ये किती टार्गेट सेट होईल यावरती आता पालेखुर्द या संघाची लक्ष लागले असेल. कारण सध्याच्या घडीला हाय स्कोर पाहता आपण पालेखुर्द या संघाचा, कारण 45 बनवल्या त्या. पुन्हा एकदा फिल्डिंग डिपार्टमेंट थोडासा चेंजेस करत असताना राहिला. पप्पू गांगडला आतमध्ये घेतला जातोय, सर्कल मध्ये बाहेर आलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय महेश. हो डॉट चेंडू पाहतो आपण कदाचित थोडीशी लाईन मिस केली आहे मनोज भगत. पाहतो आपण वाईट चेंडू फेकलाय. पहिला सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टोटल पाहता आपण सध्याच्या घडीला धावपटलावरती धाबा लागला गेल्यात. 22 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड 22 धाबा. सूरज 11 दामोली संघ जाऊन पोहोचलाय 2 गड्याच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू जरूर खराब टाकलाय. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राईक एंडला फलंदाज. हो भरपूर चांगला फटका, मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात दिलीप भगत पाहतो आपण. आणि दिलीप भगत मात्र जेल सोडणार नाहीये. महेशला परतावा लागेल लागोपाठचा. हा दुसरा झटका लागला टीम सूरज 11 दामोलेला. महेश बॅक टू डग आउट. चला नवीन येणारा फलंदाज थोडासा फास्टली यायचा यावरती लक्ष असू द्या. सूरज 11 दामोले संघ आता सध्याच्या कडीला पाहतो आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. आता पाहतो मैदानाच्या आतमध्ये मनोजने पहिला चेंडू जरूर खराब टाकलाय. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेट कॅरी केली आहे, म्हणजे एक विकेट मनोजच्या खात्यामध्ये जरूर जाईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय मयूर आलाय मैदानाच्या आतमध्ये. कदाचित हो फिरवला चेंडू मनोजने. भरपूर चांगला चेंडू पाहतो आपण. पडल्यानंतर डीप राहतो चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतो. डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. टोटल पाहता आपण 22 या आकड्यावरती झटका लागला टीम धामोलेला. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूरला पाहता आपण. पहिला चेंडू डॉट खेळलाय. पुन्हा एकदा सज्ज हो बॅक टू बॅक. हा दुसरा चेंडू डॉट मनोज भगतच्या माध्यमातून राहिलाय. भरपूर चांगली पहिला चेंडू जरूर वाईट टाकला. त्यानंतर डगआउट मधून थोडासा आवाज आला, प्रेक्षकांचा आवाज आला, वाटोला लाविलिओ, पण कमबॅक खेळतोय आता मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आले. आणि आदरणीय पाहता पण कुशवलीचे जय बोले ग्रामस्थ पाहता पण महिला वर्ग हा सामन्याला एन्जॉय करताय. पहा आपण अप्परकटचा फटका भरपूर चांगला चेंडू जाईल सीमा पार. येतोय हा मयूरच्या बॅटमधनं दमदार चौकार. प्रेक्षकांपाठी पाहता पण तुकाराम वाघ सारखं एकतर बोल मारार, कारण त्याला एक कॅच धरू दे. कारण जवळ पैसे लागला तर 4,500 रुपये पैसे लागलात. तुकाराम सर आली तर अजिबात सोडू नका तुम्ही. एक हातान कॅच जर धरली तर निलेश मात्रे यांच्या वतीने 5,000 म्हणजे झालं केवढं पैसे. बाबा 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 9,500 धर बाबा. काय फिल्डिंग बाबो बेकार. टोटका सारखा निसा धावून पडलो तो बाबो बेकार. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टोटल पाहत आपण धावपटलावरती धावा लागला गेल्यात. 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय सध्याच्या घडीला सूरज 11 दामोले संघ. कारण मनोज भगत कमबॅक करतोय या षटकामध्ये. पाहतो आपण दिलीप भगतने 10 खर्च केल्या. त्यानंतर पाहत आपण समीरने धावा खर्च केल्या 11. हो या वेळेस मात्र पाहतो आपण भरपूर चांगली गोलंदाजी. डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. तिसरा षटक संपला गेला. तिसऱ्या षटकानंतर टोटल पाहता पण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. सूरज 11 दामोले संघ जाऊन पोहोचला 27 या आकड्यावरती 3 गड्याच्या मोबदल्यात. चला फास्टली खेळायचा यावरची लक्ष असू द्या. टाइम अलर्ट असेल.
यांच्या वतीने जर झेल पकडला तर 500 म्हणजे तब्बल आता 10,000 रुपये लागल्या गड्यावर एका कॅचवर, ते फक्त तुकाराम वाघ साठी. सर अजिबात सोडू नका उडल्या हो, अजिबात. भले तुमचं डोपं सोलपटलं तर चालतील पण धरा. पुन्हा एकदा 10,000 भेटतील. काय सांगायचंय, महिन्याची कमाई होईल. आपण वाटून जाऊ अर्ध. पुन्हा फक्त धर, फक्त उडल्या हो का, कोठे उडू दे, धाव तू मरू दे तिकडे. पुन्हा एकदा तयार नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती. सागर भगत आला हो. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केला, भरपूर चांगला फटका पाहतोय. गॅप भरपूर मोठी आहे, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी हो, दूरवरनं आलाय. क्षेत्ररक्षण होता भरपूर चांगलं राहिलंय. आणि यावेळेस मात्र पाहतो आपण, पाहता पाहता या 3 धावा वेगाने कंप्लीट केल्यात. आणि 3 धावेच्या मदतीने टोटल पाहता आपण 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ. भरपूर चांगला पाहतो आपण नवीन गोलंदाज पाहतो आपण सागर भगत. भगत आणि भगतची कंपनी सध्याच्या घडीला पाहतो आपण. चला फास्टली गेलायचं आपण, भरपूर सारा वेळ खर्च करताय यावरती लक्ष असू द्या. हा बोल ना. आदरणीय राजेश निवटे यांच्या वतीने जेलसाठी तब्बल 500 रुपये दिले जातील, म्हणजे 10,500 रुपये. बाबा बाबा अर्जंट बोलीतील तिकडे ठेवा तुकाराम सराल, काय सांगायचं, नको जीव झालाय हो बाबा. योकांचा असा थ्रो सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टोटल पाहत आपण धावपटलावरती धावा लागला गेल्या सध्याच्या घडीला. 32 आकड्यावरती जाऊन पोहोचला. 2 का 32 आकड्यावरती जाऊन पोहोचला. पुन्हा एकदा सज्ज झाला हो. थोडासा जागा बनवली, त्यानंतर फटका एक्झिक्यूट केला. एक धाव तर वेगाने झाले पूर्ण. दुसरीचा प्रयत्न पाहतो आपण, पंबल पाहतो आपण. दिलीप भगतच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण राहिला. एक धाव होती तिथे दुहेरीमध्ये कन्वर्ट केले सध्याच्या घडीला. आणि 2 धावेच्या मदतीने धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. चेंडू शिल्लक आहेत अद्यापी, 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. किती धावा येतील यावरती लक्ष गेलं लागले हो. रिव्हर्सचा वापर केला आता, लगा तो आबाद नाही तो बरबाद. सिंगल आली आहे. बाबा 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 काय सांगायचं, टांग पलटी घोडे फरार, नको जीव झाला. आणि हा काय पाहता पण कदाचित विकेट सॅक्रिफाईस केले फलंदाज मयूरला परतावा लागेल. पुन्हा एकदा झटका लागला टीम सूरज 11 धांबोले संघाला. दोन धावेच्या पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पाहता आपण 36 आकड्यावरती जाऊन पोहोचला. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये किती धावा येतील, स्ट्रायकिंगला सज्ज झालाय फलंदाज दिनेशला पाहता आपण. कारण या 2 चेंडूवरती कदाचित 10 धावा आल्या तर हाय स्कोर नोंदवेल, यावरती लक्ष लागला गेलाय. कारण पालेखुर्द संघाचा विचार केला, 45 चेस केलं होतं त्याही. खोलात टाकलाय, खोदून काढण्याचा प्रयत्न तुकाराम वाघ सर पाहता आपण. भरपूर चांगला प्रयत्न राहिलाय. एक धाव झाली आहे कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी सुद्धा झाली आहे कंप्लीट. आणि यावेळेस मात्र पाहता आपण खराब क्षेत्ररक्षण राहिलाय आणि ड्राईव्ह लावली आहे जरूर. आणि हा डिसिजन अनंत गावंडा सरांनी मात्र आम्हा तिसऱ्या पंचांकडे हा रेफर केला. पाहिला जाईल दूध का दूध, पाणी का पाणी. ही धाव पूर्ण झाली आहे का नाही झाली पाहिला जाईल MTC या वाहिनीच्या माध्यमातून. हे बॅटर कोण सांडी होता ना रे. आणि सँडीला परतावा लागेल. आउट. ड्राईव्ह जरा लागेल. प्रयत्न भरपूर चांगला केला, थोडासा राहिला पाहता आपण, थोडीशी बॅट राहिली होती. फलंदाज बाद होईल. म्हणजे एक वाईट टक राहता, काय सांगायचं, नको जीव झालाय.
नशिबाचा जर वाईट आला तर मग कार्यक्रम होईल वगैरे, कारण बा आदरणीय रवी पाटील यांच्या वतीने पाहता आपण कॉमेंट्री बॉक्स साठी 500 रुपये आल्यात आणि आदरणीय धर्मा भाग्यवंत याच्या वतीने 200 रुपये पाहता आपण. या वेळेस मात्र मोठा फटका बाबा झाला काय वाटोलाच लायला, काय सांगायचंय नको जीव झालाय. सरपंच साहेब तुम्ही जास्त नाईट केली म्हणून नको बाबा 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 यो कोसला इकडं टांग पलटी घोड परार सँडी वा 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 शब्बास. टोटल पाहता आपण ही धाव आता कंप्लीट केली, तिसरी का नाही चेक केली जाईल. विकेट आहे पंच, आउट आहे पाहता पण या दोनच धाबा, या दोन धाबीच्या मदतीने पाहता पण 40 बनल्यात. 41 धाबीचा टार्गेट सेट केलंय. आता सध्याच्या घडीला सुटकेचा निस्वाद घेतला असेल टीम पाले खोद नाही, कारण बाय बिनाली आहे. पाहतो आपण आता मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण पुन्हा एकदा हे आता पारदर्शक लावल्यात, ते पारदर्शक परत घेऊन जायचं. आदरणीय फुलाजी गायकर साहेबांना विनंती असेल, कारण 3000 रुपये दिलेत आपण, ते घेऊन जायचे. सत्राचा बातमी केस संपला गेलाय. पहिल्या सत्रानंतर आता नाणेफेकी मात्र पुकारेन मी. चला नाणेफेकी केली जाईल. हो तुम्ही टेस्ट संभाळा ना. हो हो भाग्यंत सर टेस्ट संभाळा. 3000 ना विकेट हॅट्रिक. नरेश गरत यांच्या वतीने पाहता पण पारदर्शक आला विकेट हॅट्रिक साठी तब्बल 3000 रुपये. 3000चा पारदर्शक 5000 निश्चित पाहता पण 2000 वाढल्याचा. नाणेफेकीसाठी यायचं आहे बांधरवाडी संघाचा संघटक आणि त्यानंतर चेक याच दरम्यान आपण वासपोडे शुभ सन्मान करतोय. उपस्थित मान्यवर समीरदादा भंडारी जे भाजपाचे मंडळ अध्यक्ष आहेत, त्यांचा आपण शुभ सन्मान करूया. चिकनीवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना धनगरवाडी संघाचा संघटक, दोन्ही संघाचे संघटक यायचे आपण लगेचच. रवींद्र आंबेरांना विनंती असेल की आपण पाहुण्यांचा शुभ सन्मान करायचा. संतोषदा भगत, भारतीय संस्कृती अतिथी देवो भव, पाहुण्यांचा मान सन्मान केला जातोय. खऱ्या तर दत्ताने या स्पर्धेमध्ये त्यांची मोळाची वेळ आज दाखवली आणि या स्पर्धेमध्ये वेळेवरती उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने त्यांचं पुनर्वशदा सहर्ष स्वागत. मायेची आणि प्रेमाची उपदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण देऊन मोमेंटन देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. आदरणीय फुलाजी गायकर यांच्या वतीने 3 चौकार जरी 2 चौकारासाठी तब्बल 3000चा पारितोषिक. आणि त्यानंतर आदरणीय पाहता शुभेच्छा आल्यात. आदरणीय नितीन मात्रे खरड यांच्या वतीने पाहता आपण आयोजकासाठी 5 शुभेच्छा आल्यात. पाहतो आपण या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या. चेक त्या दरम्यान आणखी एका पाहुण्यांचा आपण शुभ सन्मान करतोय. रविदादा पाटील प्रोश्री ग्रामपंचायत सदस्य हे देखील या स्पर्धेमध्ये आज उपस्थित आहेत. विशाल शेठ गायकरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण रविदादा पाटील यांचा शुभ सन्मान करायचा. भारतीय संस्कृती अतिथी देवो भव, माईची आणि प्रेमाची उपदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक त्यांना मोमेंटन देऊन आपण त्यांना सन्मानित करतो. अर्थात आज मोळाची वेळ आपण दाखवली आणि या स्पर्धेमध्ये वेळेवरती उपस्थित राहिल्या. खऱ्या त्यांना पुनश्च एकदा स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. आदरणीय नितीन माते यांच्या वतीने पाहता पण षटकार हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपये दिले जातील. खरं चेक
सेकंड मॅच मधला आपण बॅटल मधला नाणेफेकी करणार आहोत. दोन्ही संघांना विनंती असेल की दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्याला ऑफिशियल कॉल असेल आणि आता आपण टॉस बॉक्स मध्ये धंगेवाडी संघाचा कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलाय. दोन्ही संघांचा कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचतायत. आपण आदरणीय पाहता पण जयवंत खैर यांच्या वतीने पाहता पारदर्शक आलाय कुशिवली संघासाठी. षटकार जर हॅट्रिक प्रस्तावित केली फलंदाजाने तर तब्बल 551 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. त्यानंतर पाहता पण आदरणीय Check. फुलाजी गायकर यांच्या वतीने पाहता पण 3 जर चौकार लावले तर तब्बल 3000चा पारितोषिक दिला जाईल. त्यानंतर पाहता पण थँक्यू सो मच. आपण आता टॉस करणार आहोत. समिता भंडारींच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. एका बाजूला चिकनीची वाडी त्यांच्या अगेन्स्ट धंगेवाडी हा संघ पाहतो आणि निश्चितच भावना इथे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते दीपेश आपण गायकर करूया यांच्या वतीने पाहता पण टॉस. 3 चौकारासाठी तब्बल 1000 रुपये पारितोषिक आलाय. आणि त्यानंतर आदरणीय निलेश दादा मात्रे यांच्या वतीने षटकार हॅट्रिक साठी तब्बल 3000चा पारितोषिक आला. 1 मिनिट गिरा सर, आपण टॉस करतो. 1 मिनिट. आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपल्या समोर येणार आहे. भेटीला येते एका बाजूला धंगरवाडी त्यांच्या अगेन्स्ट चिकणीची वाडी हा संघ आपण पाहतोय. दोन्ही कॅप्टन आमच्या टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहेत आणि यचुतीच पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. स्विंग द कॉल. प्रथम पाहता निर्णय. टॉस जिंकलाय टीम धंगरवाडी संघाने आणि आपला निर्णय काय असेल? बॅटिंग करायला आपण आता पूर्वार्धामध्ये आपण सेकंड स्पेल मध्ये आपली मॅच आली आणि किती धावा बनवाल बॅटिंग करत असताना? सर तिसरे पंच यायचे आहेत. तिसरे पंच आदरणीय थँक्यू. जास्त वेळ घेणार नाहीये. दोन्ही संघांना देऊया विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. आपण चांगल्या प्रकारचा खेळ दाखवा कारण स्पर्धेचा आजचा मेगा फायनलचा दिवस. दमदार आयोजन MLA ट्रॉफी आमदार चषक 2026 थरार आपण एन्जॉय करता. तर आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सचिन आमच्या गिरा सर, थँक्यू सो मच. थँक्यू भाग्यवंत साहेब. आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पाहता पण पारदर्शक भरपूर सारे लावलंय. पात्र एकच वेळेला फक्त अलाउन्स केली जाईल. त्यानंतर सोमनाथ वाघ यांच्या वतीने षटकारासाठी तब्बल 3000चा पारितोषिक आला. त्यानंतर आदरणीय जयवंत खैर यांच्या वतीने 551 रुपयाचा पारितोषिक आला षटकार हॅट्रिक. त्यानंतर पाहता पण आदरणीय जगदीशदादा मात्रे यांच्या वतीने षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 3000. त्यानंतर सोमनाथ वाघ यांच्या वतीने 1000. त्यानंतर आदरणीय निलेशदादा मात्रे यांच्या वतीने 3000 रुपयाचा पारितोषिक. आणि त्यानंतर पाहता आपण फुलाजी गायकर यांच्या वतीने पाहता आपण चौकारासाठी तब्बल 3000चा पारितोषिक. खरं तर या सामन्यामध्ये Fair delivery. पैशांचा वर्षाव पाहता आपण अनेक साऱ्या मान्यवरांच्या माध्यमातून हे पारितोषिक लावले गेल्या. परंतु दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम आणि चांगला प्रकारचा खेळ दाखवा आपण. गेम ऑन, लेट्स प्ले. थँक्यू. पुढे येऊन खेळलाय भरपूर चांगला फटका अनिल खैरच्या बॅट मधनं. हा पहिला दमदार ब्लास्ट येतोय. हा आमदार चषका मधला दमदार चौकार. साठी त्यानंतर दीपेश गायकर यांच्या वतीने 1000. त्यानंतर जयवनाथ खैर यांच्या वतीने 500. हो पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केलाय आणि हा बॅक टू बॅक. पाहतो पण विद्यमान सरपंच खरड ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच यांच्या बॅट मधनं कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करा प्लीज. सर्वांना विनंती असेल. ओर टू कॉम बॉक्स. फुलाजी गायकर यांच्या वतीने 3000 लावल्यात आणि दीपेश गायकर यांच्या वतीने 1000. आणि त्यानंतर पाहता आपण जयवंत खैर यांच्या वतीने काय सांगायचंय सरपंच साहेब वाटोला लागला. तुला वाटून घेतला अर्ध पैसे नको जीव झालाय. काय सांगायचंय पैसे जमा करायला आता हाऊसच झाली वाटेल. घाबरला का काय पैशाला. टोटल पाहता पण धापटलावरती धाबा जोडल्या गेल्या. 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. टोटल पाहता पण 41 धाब्याचा वाटलांग करायचा टीम जय बोले कुशिवली संघाला. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राईक केला फलंदाज अनिल खैर. फुल टॉस. पुन्हा एकदा भरपूर चांगला फटका. क्षेत्ररक्षण आहे भरपूर चांगले राहिले. वा
काही क्षेत्ररक्षण राहिलंय सध्याच्या घडीला. सिंगल आली आहे, सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पाहिले आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. पहिला षटक मात्र संपलं गेलं. 11 या आकड्यावरती जाऊन पोहोच. आदरणीय फुलाजी गायकर यांच्या वतीने षटकार चौकार हॅट्रिक साठी तब्बल 3000. जयवंत खैर यांच्या वतीने 551 रुपये षटकार हॅट्रिक साठी लावले. त्यानंतर आदरणीय दीपेश गायकर यांच्या वतीने पाहता आपण 1000. आदरणीय या स्पर्धेचे सर्व जगदीश दादा मात्रे यांच्या वतीने षटकार हॅट्रिक साठी 3000. त्यानंतर आदरणीय निलेश दादा मात्रे यांच्या वतीने पाहता आपण तब्बल 3000. आणि त्यानंतर पाहता आपण सोमनाथ वाघ यांच्या वतीने 1000 षटकार हॅट्रिक साठी. झालं सगळ्यांच्या नावा घेतले हा दादा. जर चुकून कोणाची राहिली होय तर सांगा परत. हा जर मारलं तर लगेच पैसे आणून द्या, नाही तर माझे करून मागल तो, नाही तर मा कुठून द्या मग. हे तर माझलच लोक देतात. चला सामना स्टार्ट करायचा आहे, कारण भरपूर सारा वेळ खर्च करतोय. कारण या स्पर्धेचा अंतिम दिवस पाहता आपण ना. अंतिम दिवसामध्ये भरपूर चांगल्या लढत सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये रंगल्यात. एका साईडला जय बोले कुशिवली संघ, एका साईडला सूरज 11 धाबोले संघ. ज्या रीतीने महेश याला गोलंदाजीवरती, अनिलचा विकेट, मैदानाच्या आतमध्ये भरपूर काही सांगून जाईल टीम जय बोले कुशिवली संघाला. पाहता आपण सध्याच्या घडीला मॅच एन्जॉय करता. जयवंत खैरची मिसेस ममता खैर, पूर्ण फॅमिली आहे पाहता आपण, पूर्ण टीम कमिटी पूर्ण पाहता आपण या सामन्याचा एन्जॉय करत असताना. आणि आमच्या व्यासपीठावरती पाहता आपण अरुणा दिलीप भगत आता मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय आणि त्यांची मिसेस आमच्या व्यासपीठावरती पाहतय. हा सामना लाईव्ह एन्जॉय करतात. आता गड्या चांगला काम करायला लागेल ना, घरी गेल्यावर तुला चांगला भोसडा देत होतील. गपचूक खोलेत काय सांगायचं. थोड्या दिवसात होली आहे आणि होलीच्या दिवसामध्ये भरपूर सारा पाहत आपण सिक्रेट आहे जगदीश मात्रे यांच्या वतीने महिलांसाठी खास करून. पहिला चेंडू मात्र पाहतो आपण विकेट घेऊन गेला. दुसरा चेंडू दिलीप भगतला डॉट आलाय. आदरणीय फुलाजी गायकर यांच्या वतीने पुन्हा एकदा पारदर्शक मध्ये चेंज केला. पाहतो आपण बॅक टू बॅक 2 चौकार जरी आले तर तब्बल 3000चा पारदर्शक दिला जाईल. दिलीप भगत हो खोलात टाकला, खोदून काढलाय, खुरप्या शॉट. पाहतो आपण कार्यक्रम गड्या फिट आहे, नको जीव झालाय. कारण हे जांभोलेवाले ना ऐकत घरी टोचका सारखं उठून पडता. पाहत आपण महिलांसाठी खेळ पैठणीचा असेल. कुशेवली पाहत आपण होलीच्या, आणि होली जवळ आले, तयारी करा तुम्ही आता. प्रॅक्टिसला सुरू करा तुम्ही, प्रॅक्टिस नाही. पैठणी पाहत आपण आदरणीय निलेश दादा जगदीश दादा मात्रे, निलेश दादा मात्रे यांच्या वतीने पाहत आपण दीपेश दादा या वेळेत मात्र अडका. बाबा 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 चिली फिटकारी लेमन गुटका बॉलर मोकार बॅटर ठोकार ठोकलाय. 2 मार परत पैसे भेटतील. मैदानाच्या चौपेर पाहता आपण आवाज षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. जय बोले कुशिवली संघ जाऊन पोहोचला. 1 गडी बाद 18 या आकड्यावरती पाहतो आपण महेश भगतच्या बॅटमधनं महेशच्या विरोधात षटकार. आणखीन एक षटकार आला तर पाहता बॅक टू बॅक 2 षटकार मारले तर आदरणीय फुलाजी गायकर यांच्या वतीने 3000चा पारदर्श. ओ या वेळेस काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. बराच वाकडा 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 पलाला वंगडाल काय ना जमला. झाला रन आउट. दिलीप भगत बॅक टू द आउट.
बघा टेक्निकल रूम मध्ये ज्या ज्यावेळी डिसिजन पेंडिंग आहे त्यावेळी फक्त 12 मॅन आणि तिसरे पंच उपस्थित असतील. बाकी कोणी टेक्निकल रूम मध्ये उपस्थित राहणार नाहीये अशा आयोजकांच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचतात. प्लीज कोऑपरेट करा मित्रांनो. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. डावखुरी हाताचा फलंदाज पाहतो आपण 41 धाब्याचं पाटलांग करायचा आणि 41 धाब्याचं पाटलांग करत असताना सध्याच्या घडीला धावपटलावरती धाबा लागल्या गेल्या. जय बोले कुशुली संघ जाऊन पोहोचला 2 गड्याच्या मोबदल्यात 19 आकड्यावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. समीर भगत आलाय. समीर भगत महेश भगतची जोडी गोलंदाज सज्ज झालाय. हो यावेळेस मात्र पाहतो आपण टप्पा तर डीप राहिला चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतो. 2 षटकाचा वादवी खेळ संपला गेलाय. 2 षटकानंतर टोटल पाहत आपण जय बोले कुशुली संघ जाऊन पोहोचला 19 आकड्यावरती. समीकरणचा विचार केला चेंडू शिल्लक आहे सध्याच्या घडीला 12 आणि 12 मध्ये बनवायचे टोटल 22 धावा. 22 धावा कंपल्सरी बनवायचे टीम जय बोले कुशुली या संघाला, कारण भरपूर सारा पारदर्शक आला. 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारले. आदरणीय जयवंत खैर यांच्या वतीने 551 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. त्यानंतर आदरणीय फुलाजी गायकर यांच्या वतीने 2 चौकार मारले, 2 षटकार मारले, 3-3 हजाराचा पारितोषिक, फक्त 3 हजाराचा पारितोषिक दिला जाईल. त्यानंतर आदरणीय दीपेश गायकर यांच्या वतीने पाहता आपण चौकार हॅट्रिक साठी 1000. त्यानंतर पाहता आपण या स्पर्धेचे सर्व निलेश दादा म्हात्रे यांच्या वतीने 3 षटकार मारले तर तब्बल 3000. आणि त्यानंतर आदरणीय पाहता आपण या स्पर्धेचे सर्व जगदीश दादा म्हात्रे यांच्या वतीने तब्बल षटकार हॅट्रिक साठी तब्बल 3000. आणि त्यानंतर पाहता आपण 1000 रुपये सोमनाथ वाघ यांच्या वतीने विकेट आली आहे. विकेट आली आहे. जसा सुनील आलाय गोलंदाजी मार्क वरती पहिल्या चेंडूवरती विकेट परतावा लागेल. मोठा झटका लागला टीम कुशुलीला. झाला आला ना, कारण कंपनीत असोत घडी लय बिजी आहे सध्या, कारण पैशाचे मग्या लागाय पाहिजे. शत्रू आलाय पुराणा चावल कहते बाय शत्रू को, कारण या फलंदाजाने भरपूर सारे क्रिकेटच्या स्पर्धा गाजवल्यात. आता सध्याच्या घडीला पाहतो आपण स्वतःच्या होम ग्राउंड वरती खेळत असताना 100% द्यावे लागेल, कारण सामना फसलाय. एका साईडला सूरज 11 धामोले संघ पाहतोय, एका साईडला जय बोले कुशिवली संघ पाहतो आपण. यजमान विपक्ष पाहुणे विकेट आलाय. ज्या प्रकारे आलाय मैदानाच्या आतमध्ये त्या प्रकारे मात्र शत्रू या फलंदाजाला पाठवलाय. झटका पुन्हा एकदा लागलाय टीम जय बोले कुशुली संघाला. हा चौथा आदरणीय करडगावचे रविदादा यांचं आगमन झालंय या स्पर्धेच्या वतीने. डोके यांच्या वतीने पाहत आपण आपला या स्पर्धेमध्ये आपला हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. भरपूर चांगला सामना रंगलाय, कारण सामना सोडायला तयार नाहीये सूरज 11 दामोले संघ, आणि जिंकून पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये कुशुली संघ हा सामना सोडायला तयार नाहीये, कारण आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. राठोड ना काय सांगत राठोड शी झालाय मैदानाच्या आतमध्ये. जिंता चिता जिंता हे बेटा तू लड़की नहीं बेटा तीखी मिरची है भिंडी बाजार की. ओला टाकला यॉर्करचा वापर खोदून. हो या वेळेस मात्र पाहता आपण काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. आत्महत्या सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये करत पाहिलं आपण
मनोज, कारण महेशला आता सध्याच्या घडीला स्ट्राईक हवी होती, कारण टोटल बनवायच्यात अजूनही 22 धावा. चेंडू शिल्लक आहेत 10, 10 मध्ये बनवायच्यात 22. टीम जय बोले कुशिवली संघाला. स्कूटीची चावी कोणाची हरवली आहे, त्या स्कूटीचा नंबर सांगतो, पाहतो आपण बिल्ल्यावरती काय नंबर आहे यांच्यावर, काय सांगायचं आहे. डॉट चेंडूची सांगता राहिले. पुन्हा एकदा सज्ज झाला राठोड स्ट्राईक गेनला. हो बॅटची कडा क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. झेल भरपूर चांगलं राहिलंय आणि राठोडला परतावा लागेल. पुन्हा एकदा झटका लागलाय टीम जय बोले संघाला. पण मैदानाच्या आतमध्ये आता सध्याच्या घडीला पलट वार करतोय टीम दामोले संघ, कारण 19 बनल्या धावा, अजूनही 22 बनवायच्या आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय सध्याच्या घडीला. पाहतो आपण फलंदाज मनोज बघत. आता मनोज वरती जबाबदारी भरपूर सारी वाढली असेल, कारण हा सामना आता भरपूर रंगस्थितीमध्ये निर्माण झालाय आणि मनोजचा एका पुरात आलाय आता, म्हणजे बॅटिंगला आलाय म्हण्या. मॅच जिंकून द्यायला लागेल म्हण्या, ना तर मेलास तू, माय उपटी घालीन 2-3 तुझे. पुन्हा एकदा तयार मनोज भगतला. पाहता पण स्ट्राईकिंगला गोलंदाज सुनील. हो भरपूर चांगला फटका पाहतोय, उडवलाय चेंडू, क्षेत्ररक्षण आलाय, दूरवरनं जज करतोय. जजमेंट भरपूर चांगला राहिलाय. फलंदाला परतावा लागेल. सध्याच्या घडीला तू चल मै आया ही परिस्थिती झाली आहे जय बोले कुशिवली संघाची. या फिल्डरने ओ आ गया भाई, जिसकी हमको जरूरत थी तो मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. या फिल्डरने तुझी धरली कॅच आणि रंगात आली. भाग्यवंत साहेब, आता मैदानाच्या आतमध्ये रणजीत आलाय, क्योंकि यही खिलाड़ी भाई पुराना है भाई, यही खिलाड़ी के नाम पे बहुत सारे रिकॉर्ड है. मैदानाच्या आतमध्ये रणजीत. हो डीप राहिलाय. डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. आता समीकरण पाहतो आपण सध्याच्या घडीला. विकेट हॅट्रिक प्रस्तावित केले जरूर आदरणीय आदरणीय दीपेश यांच्या वतीने पाहता पण हा सामना जर जिंकला तर तब्बल महेशसाठी 1000 रुपये दिले जातील. 6 चेंडू पाहत आपण आदरणीय जगदीश दादा म्हात्रे यांच्या वतीने हा सामना जिंकला तर 2000, निलेश दादा म्हात्रे यांच्या वतीने 1000, त्यानंतर दीपेश गायकर यांच्या वतीने 1000. महेशसाठी आहे पारदर्शिक. 6 चेंडू बनवायच्यात 22 जबा. गोलंदाज सज्ज झालाय, गोलंदाजी मार्क पडते. हाय व्होल्टेज मुकाबला सध्याच्या घडीला पाहतो आपण. सुनीलच्या नावावरती मेडियन षटक राहिलाय, कारण विकेट सुद्धा राहिल्यात सुनीलच्या नावावरती आणि तब्बल 5000चा पारदर्शिक सुद्धा पटकावला टीम सूरज इलेव्हनच्या गोलंदाजाने सुनीलने. नरेश घरत यांच्या वतीने होता. हो फुल टॉस पाहतो आपण. भरपूर चांगला फटका, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एक धाव झाली आहे पूर्ण. दुसरीचा प्रयत्न पाहतो आपण आणि महेशला परतावा लागेल. पंचांचा बोट आकाशाकडे. आता पुन्हा एकदा पलटवार केला टीम सूरज इलेव्हन दामोले संघाने. महेश ज्यावरती आशा होती ती आशा निराशा केली आहे सध्याच्या घडीला. महेश बॅक टू डग आउट.
21 सागर आलाय. लागोपाठ 2 षटकार मारले तर आदरणीय डीएन पावशे काकडवल यांच्या वतीने 1000 रुपये दिले जातील. आदरणीय समीर भंडारी साहेबांच्या वतीने पाहता आपण कुशिवली संघ जर जिंकला तर आयोजकांसाठी 5000चा आर्थिक सहकार्य आला साहेबांच्या वतीने. डीएम पावशे काकडवाल यांच्या वतीने 2 षटकार मारले तर 1000 रुपये दिले जातील. चेक याच दरम्यान या स्पर्धेसाठी आर्थिक देणगी आली आहे. समीर दादा भंडारी यांच्या माध्यमातून तब्बल 5000चा कॅश प्राइज झालाय. त्यांचा या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. यावेळेस मात्र भरपूर चांगला राहिलाय खेळ टीम धामोलेचं, कारण पलटवार केलाय. तुकाराम वाघ सर यायचं आता मैदानाच्या आतमध्ये. पैसे भरपूर लावल्यात. एक तरी षटकार ना तर चौकार मार, पैसे घेऊन जा बाकी. चला फास्टली केलायचं, यावरती लक्ष असू द्या. आलाय आलाय ज्याची आम्ही वाट पाहत होतो, तुकाराम वाघ मैदानाच्या आतमध्ये आलाय. निश्चित आदरणीय डीएम पावशे काकडवाल यांच्या वतीने पाहत आपण 2 जरी षटकार मारले तर 1000 रुपये पारितोषिक दिला जाईल. आदरणीय डीएम पावशे यांच्या वतीने 1 षटकार मारला निलेश दादा मात्रे यांच्या वतीने 3000. त्यानंतर 1 रन काढली तर तब्बल 200 रुपये दिले जातील. आदरणीय दीपेश गायकर यांच्या वतीने जयवंत गैर यांच्या वतीने 1 षटकार मारला 1111 रुपये दिले जातील. तुकाराम वाघ सर भरपूर सारा मारू दे तिकडं, काय सांगायचं आहे. अरे धाव ना पायाला लागले तरी. अजून 2 बॉल, 2 शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. तुकाराम वाघ सर मारा, एक तरी मारा, बॅटला लावा, मरू दे तिकडे. हो लावला बॅटला. हे नको आउट करू, नको जीव झाला, काय सांगायचं आहे. थांब, नको आउट करू. 200 तरी भेटतील आउट. 10,500 ना भेटलं, 200 तरी घेऊन जा. 1 षटकार तरी मार, बरेच पैसे लायलात. हो भरपूर चांगला फटका, जा तो चौका येतो का. हो 200 भेटतील दीपेश गायकर यांच्या वतीने. हडलक टीम कुशिवली संघ, टीम अभिनंदन, टीम सूरज 11 दामोले संघ. चला जाऊया आपण दुसऱ्या सामन्यामध्ये. जसा सामना स्टार्ट होईल तर आपण जाऊया प्रसाद भाग्यवंतां सरांकडे.